मुंबईमध्ये हिंदीपेक्षा मराठी शाळांचा टक्का घसरला। हिंदी माध्यमांच्या तुलनेमध्ये पालिकेच्या मराठी माध्यमाच्या प्राथमिक शाळांची पटसंख्या कमी। मुंबई पालिकेच्या शिक्षण विभागाच्या 2023-24च्या आकडेवारीतून धक्कादायक बाब समोर। मुंबईमध्ये पुन्हा एकदा मराठी गुजराती वाद। रूपम शोरूमच्या मॅनेजरची मराठी ग्राहकांना हिंदी किंवा गुजरातीमध्ये बोलण्यासाठी जबरदस्ती। ठाकरेंच्या शिवसेनेने समजल्यानंतर मागितली माफी। शिवसेनेने क्षमतेप्रमाणे काम करण्याची संधी दिली नाही असं बोललो नाही। भास्कर जाधव यांचं स्पष्टीकरण। कुणालाही कोणाची राजकीय गरज उरलेली नाहीये, जाधव यांचा टोला। विधानसभेच्या विरोधी पक्षनेते पदासाठी आदित्य ठाकरेंच्या नावाची चर्चा। अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये ठाकरेंची शिवसेना विरोधी पक्षनेते पदावर दावा करणार। शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे आमदार संदीप क्षीरसागर यांनी घेतली अजित पवार यांची भेट। बीडच्या प्रकरणावरून आरोप प्रत्यारोप सुरू असताना भेटीमुळे संशय कल्लोळ। संतोष देशमुख खून प्रकरणामधील फरार आरोपी कृष्णा आंधळेची संपत्ती जप्त करण्याचे कोर्टाचे आदेश। कृष्णाच्या नावावर 5 वाहनं तसंच धारूर केसमध्ये बँक खाती। शरद पवारांचे निकटवर्तीय माजी खासदार ईश्वरलाल जैन यांना मोठा धक्का। राजमल लखीचंद ज्वेलर्सची 1,69,00,000 मालमत्ता ईडीकडून जप्त। स्टेट बँकेकडून घेतलेल्या 525 कोटी रुपयांच्या थकीत कर्जाप्रकरणी कारवाई। नागपूरमध्ये स्फोटकं बनवण्याच्या कंपनीमध्ये स्फोटामध्ये 2 कामगारांचा मृत्यू। डोरली गावाजवळ असलेल्या कंपनीमध्ये मोठा ब्लास्ट। छावा सिनेमाचा बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ। 2 दिवसात जमवला 72 कोटींचा गल्ला। छत्रपती संभाजीराजे यांची शौर्यगाथा दाखवणारा सिनेमा पाहण्यासाठी लोकांची एकच गर्दी। दिल्ली रेल्वे स्थानकावर चेंगराचेंगरीमध्ये 18 जणांचा मृत्यू, 10 जण जखमी। मृतांच्या नातेवाईकांना 10 लाखांची मदत जाहीर। चौकशीसाठी 2 सदस्यीय समिती स्थापन।